तू इथं नाचतो का रे? नाच नाही, उठ मग उठ. मग बूट तसं सूट. इथं नाचला पाहिजे, इथं नाच. उठ बरं, उठतो उठ बरं, उठणार आहे. नाच, इथं नाचलं पाहिजे. नाचणार का? नाही नाचणार. उठ. नाचणार नाही तू गाणं लावल्यावर. शांतबाई येड. अरे इथं नाचा, इथं कोण नाचतो? घेऊ आपण पिंगळा. तुला इंगळील मी. नाच. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं. सेवी देवा बाळ बांधून नेईल. शरण सेवी देवा बाळ बांधून नेईल. सेवती बा बाळ बांधून नेईल. शरण सेवती बा बाळ बांधून नेईल. गाजनाथानी आमचा गायबा जाईल. गाजनाथानी आमचा गायबा जाईल. गायबा जाईल. नको पिंगारे, नको 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 पिंगारे. कोणी घालावा रे. आईवडिलांच्या पाय पडलं पाहिजे. आणि त्या कीर्तनात सुना आले का? हे तर बंदच झालं. सुना असं करू नका. सुना थोडं सासू सासरा नीट बोला. तुका 2-3 भांडे घेऊन आले का? जागरदारी झाली का? सासऱ्याला म्हणते काय करायची तुम्हाला? सासरे बुवाला म्हणते सासऱ्याला, तुम्ही नवऱ्याला का बोलता असं? तुला माहिती आहे का? अय पप्पाची आई, तुला माहिती आहे का त्याने काय काय झटे केलेत? त्याच्या पायी 3 जणी गुरुजी बदली करून घेतल्या होत्या. 3 गुरुजी बदल्या करून घेतल्या होत्या. असं गडी वाग होता. तुला म्हणते थोडं सुनबाई ना सासूबाईला थोडं आई म्हणा. आणि सासूबाई तुम्ही थोडं बसत जा. टनटन उड्या हाणू नका. तुम्ही आहे ना सुनबाईच्या नावानं खडा थोडं बंद करा ना. तुम्ही म्हणाल ही चाय अशी, हिचा बाप तसा, साडीत दिलं पिसच राहिला. अरे काय एवढी बेकार आहेत का आपण? तुम्ही उलटा फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 जगातच 1 नंबर.
माझ्या सुनाला तोडूच नाही. सुनमाई लगेच चहाच घेऊन येणार. आत्याबाई चहा. जग लई आहे, फक्त गोड बोला आणि म्हातारी बी लई काम करील. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुणे रावळे, तुम्ही एकच काम करायचं. अहो आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी. म्हातारी काय म्हणते सासूबाई, माझ्या डोळ्यात देखत सुनबाईना आणायच्या, डोळ्यात देखत आण बाई आण. तुला अजून सोनाचा झटकाच माहित नाही बाई. जानेवारी मध्ये सोनालिका, मार्च मध्ये एप्रिल मध्ये तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. तुम्ही मला शिवा देत्या, या भाड्याला कोण बोलवलं, याचं गेलं. तुम्ही मला फक्त शिवा देऊन पहा, तुम्ही येलीच. थोडं गोड बोला. आणि सुनबाई ना थोडं सासूबाईला आई म्हणा ना. काही जाते का तुमचा, आई म्हणा ना. असं कीर्तन संपल्या होतं म्हणायचं, आई आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही, धरू का तुमचं पाय. म्हातारी म्हणा माऊली जवळकरचा ध्यानात ठेवला का काय. म्हणून आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, मला जन्म दिली नाही फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय, सासऱ्या बापासारखं प्रेम करतं, सुंदर संसार करतं, मला बी आई म्हणताय, तू कशाला चपात्या करते. ओके बाजूला मी आहे ना. ओके. जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनमाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. आणि इकडं टीव्हीला मालिका लागली, तुझ्यात माझा जीव रंगला. तुझं कुठं रंगला बाई जीव. आणि इकडं म्हातारी दुरनं हसत जा हसत जा. बघा इथं महिला मंडळ किती मन मोकळा हसतात, तुम्ही हसत नाही. आणि जे हसत नाही ना त्या देव सुखाना जीव देत नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात. हसत जा हसत. हा खाऊन देत नाही, खाऊन देत नाही, हसत जा. हा जेवायला बसला आणि समक निघली, 1 लाख 2 लाख मागचं लाख 9 लाख. येड्यावाने काय करतो तो. हरिक वाठ्या देवा कुळी कन्या आणि नंतर पुत्र असं का, त्याचं एक कारण आहे. मातृत्वाचं पराक्रम पुत्राकडे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. आणि याचं दुसरं एक कारण आहे. मुलगा हा बापावरती प्रेम करत असतो, त्या प्रेमात स्वार्थ आहे. आणि मुलगी बापावरती प्रेम करत असते, त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय, तर सांगतो. भजन करावे कल्पना. 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग. नाही बेटे. ती सकाळपासून चहा घेतली नाही, ती कॉफी घेतली नाही, आणि ते नाश्ता केले नाही, तर ते कोणाशी बोलत नाही, आणि ती तिथेच बसून आहेत. तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार.
ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबांना आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. हो बाबा, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. अरे बाप मात्र जेवत नसत आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळचे 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते ना आपल्या बापाच्या खोलीत जाते आणि बापावरच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे कडून पाहतो तर काय मुलगी कालीस बेटे कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा. बाबा बाबा हात पाय चेपून देऊ का बाबा. बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा. बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा. बाबा बाबा डॉक्टर आपण आणू का बाबा. बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतात उठून बसला आणि मुलीला कवटाळला आणि मुलीने विचारलं की का लढता बाबा, का लढता. बेटी जेव्हा माझी माय मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही. बेटी तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावून हात फिरवते. मला असं वाटते की पांडुरंगा अरे ही माझी लेक नाही, ही माझी मायाच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या. मुलगीच्या सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बाप पास सारखा दिसतो आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या आणि कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते आणि सांगते, दादा येतो बरं का दादा, येतो बरं का दादा. दादा अरे तू या घरचा करतायस रे दादा, तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल आणि तू जर तुझ्या बायकोच ऐकून वेगळा झाला ना रे दादा अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते सांगते, बाबा येतो बर का बाबा, येतो बरगा रे. तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन ढसा ढसा लढतो. तो बाप आहे कालन नाही मग. अरे ज्या बापाने त्या हाताच्या फोडासारखं सांभाळ केलं, ज्या बाप्पाने हाताचं मोठं केलं, ज्या बाप्पाने बोलून चालवायला शिकवलं, तीच मुलगी सासरला नांदायला जात असते म्हणून बाप लढतो. जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते आणि दुसरं पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते म्हणून
देवा केव्हा भेटशी केशवा. ही निस्वार्थ प्रेमी मुलगी आपल्या बापावरती करत असते म्हणून सर्वांनी प्रेमाने भजन करा. ढोबा